मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नाही करेगा. जे जे मंदिरांना लुटत आहेत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द आहेत उद्धव ठाकरे यांचे. जसं एकदा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, जेव्हा मी सांगितलं ना 90चा काळ होता, की अब हिंदू मार नहीं खाएगा. नक्कीच उद्धव साहेब, महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदू तुमच्या सोबत आहे. येणाऱ्या रविवारी म्हणजेच 5 जुलै 2026 रोजी दादर मधील हनुमान मंदिरासमोर रामरक्षा आंदोलन होणार आहे आणि त्या आंदोलनाचे स्वागतच नक्कीच. त्यासाठी जास्तीत जास्त आपल्या हिंदू बांधवांनी तिथे उपस्थित राहिले पाहिजे. नमस्कार, मी निलेश मागवी आणि आपण पाहता प्रतिप्रश्न. एकदा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की अब हिंदू मार नहीं खाएगा, हिंदू मार नहीं खाएगा. तसे मी म्हणतोय की मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा. जे जे मंदिर लुटत आहेत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. परंतु उद्धव साहेब, एक प्रश्न असा आहे की हे हिंदू फक्त मराठीच असले पाहिजे आणि महाराष्ट्रातलेच असले पाहिजे का? कारण आपले बंधू राज साहेब ठाकरे यांना आणि तुम्हालाही पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदार म्हणून मुस्लिम चालतात, परंतु हिंदू म्हणून मराठी सोडून इतर जातींचे लोक चालत नाही. जेव्हा कुठे काही घटना घडते तेव्हा एक हिंदू म्हणून नाही बघितलं जात त्या व्यक्तीला, तर तो कुठल्या समाजाचा आहे किंवा जातीचा आहे त्याच्यावरून त्याला मारहाण केली जाते. परंतु हीच घटना जर एखाद्या कुठल्या मुस्लिम व्यक्तीकडून घडली असेल तर आजपर्यंत असं झालेलं नाही की महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथे गेली आणि त्या मुस्लिम व्यक्तीला किंवा समाजाला प्रश्न विचारला किंवा त्यांना कानफटात वाजवले. असो, बाबरी मस्जिद पाडल्यानंतर जे देशभरामध्ये दंगली झाल्या, जे बॉम्बस्फोट झाले, त्याचा त्रास अनेक हिंदूंनी सहन केला. हे आपण सुद्धा उद्धव साहेब मान्य करता. परंतु प्रश्न असा आहे की जे बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, त्या कुठल्या समाजाकडून झाल्या, का झाल्या, या प्रश्नाचे उत्तर नक्कीच उद्धव साहेब तुमच्याकडे असेल तर जाहीरपणे हिंदू लोकांना सांगून टाका की बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर दंगली कुणी घडवल्या, बॉम्बस्फोट कुणी केले, का केले. पण जर तुम्ही आता जाहीरपणे सांगितलं की एकदा अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते की अब हिंदू मार नाही खाएगा, ज्यावेळी दंगली घडल्या त्यावेळी हिंदूंना मारणारे आज तुमच्या बरोबर आहेत. तुमच्या इंडिया अलायन्सचा मित्र पक्ष समाजवादी पार्टी आज हिंदू म्हणून इतर समाजाची माणसं तर मार खातच आहेत. परंतु एखादा हिंदू व्यक्ती इतर समाजाचा किंवा इतर जातीचा जो महाराष्ट्राबाहेरून आलाय, महाराष्ट्राबाहेर येऊन इथे स्थायिक झालेला आहे, तो इथे राहतोय, त्याला फक्त मराठी येत नाही या मुद्द्यामुळे त्याला मारले जाते. महाराष्ट्रात राहून ज्या हरामखोरांना मराठी येत नाही किंवा मैं मराठी नाही बोलूंगा अशा लोकांना नक्कीच मारलं पाहिजे. आणि ही चांगलीच गोष्ट आहे, कारण की प्रत्येक जातीच्या धर्माच्या लोकांना महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे. परंतु मराठी बोलणे हा मुद्दा फक्त हिंदू पुरताच आहे का? कारण महाराष्ट्रात तर इतर धर्मियांचे पण लोक आहेत, खास करून मुस्लिम समाजाचे. आता ते कितीही ओरडून सांगतील की हम मराठी नाही बोलेगा, पण त्यांच्या कुणी कानफटात जाऊन वाजवली नाही, याच्याबद्दल आजपर्यंत कुणी ऐकलं नाही किंवा कुणीही बघितलं नाही. उद्धव साहेब, त्यावर आपलं मत काय आहे? काँग्रेस ही राम मंदिराच्या विरोधात होती, अजूनही विरोधात आहे आणि राहुल गांधी आजही म्हणत आहेत की राम हा काल्पनिक होता. काँग्रेस ही रामाला देव म्हणून मानतच नाही, अजूनही त्यांचे विचार काल्पनिक म्हणूनच आहेत. राम हे काल्पनिक आहेत. त्याबद्दल उद्धव साहेब तुमचं मत काय आहे? कारण आज तुम्ही महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या सोबत आहात.
तुम्ही राहुल गांधीला प्रभू श्रीराम हे आमचे पूजनीय देव आहेत, ते काल्पनिक नाहीत, हे त्यांना तुम्ही पटवून देणार आहात का? आणि आणि आमच्या देवाला, प्रभू श्रीरामाला काल्पनिक म्हणणाऱ्याला तुम्ही खडसावून का सांगत नाही की तुझी हिंमत कशी झाली की आमच्या प्रभू श्रीरामाला, आमच्या देवाला तुम्ही काल्पनिक म्हणण्याची हिंमत कशी झाली? राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया ताई या सुद्धा जाहीरपणे सांगतात की मी जय श्रीराम म्हणत नाही. मी कधीच जय श्रीराम म्हणत नाही. त्याही तुमच्या बरोबर महाविकास आघाडीमध्ये सोबतीला आहेत. तुम्ही सुप्रिया ताईंकडून जय श्रीराम बोलून घेणार आहात का? आणि शेवटचा प्रश्न उद्धव साहेब तुमच्यासाठी, जसे की तुम्ही 2 वर्षापूर्वी बोलले होते की जय श्रीराम बोलणाऱ्यांना हरामखोर म्हटले होते. आणि हरामखोरपणा आहे, होय हरामखोरपणा मी म्हणतोय. जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतो. तुम्ही हरामखोर म्हटले होते. त्या तुमच्या शब्दामुळे संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण हिंदू तुमच्या त्या शब्दामुळे तुमच्यावर नाराज झाला होता, नाराज आहे. तुम्ही आपले ते शब्द मागे घेणार आहात का? त्या शब्दामुळे हिंदू लोकांची मन दुखावले होते. तुम्ही त्याच्याबद्दल जाहीर माफी मागणार आहात का? राम मंदिरामधील दान चोरी झाली, त्या सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, नक्कीच झाली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही आंदोलन उभारत आहात, नक्कीच आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. पण तेवढे बघा की जय श्रीराम बोलणारे खरंच हरामखोर आहेत का? जर जय श्रीराम म्हणणारे, बोलणारे खरंच हरामखोर असतील तर हा जय श्रीरामच्या नावावरती आंदोलन उभारण्याचा दिखावा कशाला? जय श्रीराम.